हरिओम। अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी, या बुधकौशिक ऋषीची कथा आपण मागच्या वेळेस बघितली। हा बुधकौशिक ऋषी सुरुवातच कशी करतो? अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता। एवढं सुरेख वर्णन देवतेचं दुसरं कोणी केलं नसेल। श्री सीता रामचंद्रो देवता। आम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न कळत नाही, शब्दाचा अर्थ कळत नाही। परमेश्वर म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, देव म्हणजे काय, देवी म्हणजे काय आणि देवता म्हणजे काय। परत त्यामध्ये आणखीन एक शब्द येतो की दैवत। देव, देवी, देवता, दैवत हे काय विविध प्रकार आहेत? हे सगळे एकच आहेत की वेगवेगळे? पण ह्या सगळ्यांचा जो संबंध आहे ना, तो दिव्य धातूशी, दिव्य शब्दाशी। जे जे म्हणून दिव्य आहे त्या सगळ्याचा उल्लेख ह्या नानाविध शब्दांनी होतो। परंतु देवता हा जो शब्द आहे तो आम्ही बऱ्याच वेळा स्त्रीलिंगी देव या अर्थाने वापरतो, तसा त्याचा अर्थ नाही आहे। तर देवता हा शब्द खूप काळजीपूर्वक संस्कृतमध्ये वापरला गेलेला आहे, आपल्या ग्रंथांमध्ये वापरला गेलेला आहे। प्रत्येक परमेश्वराच्या प्रत्येक रूपाचा, प्रत्येक गुणाचा एक उच्चार आहे, ज्याला आम्ही मंत्र म्हणू किंवा स्तोत्र म्हणू, श्लोक म्हणू, अभंग म्हणू, जे काही आहे। आणि हे जे मंत्र आहेत ना, हे सगळे त्या मंत्रांचा उच्चार आम्ही जेव्हा करतो, मनापासून करतो, चुकीचा असो काही हरकत नाही, काही बिघडत नाही, पण जेव्हा आम्ही मनापासून भक्तिभावाने करतो ना, तेव्हा त्या ठिकाणी एकंदरीत दोन शक्ती एकाच वेळेस ॲक्टिव्ह असतात। ह्या कुठल्या दोन शक्ती? तर एक म्हणजे आपण साधा सुद्धा जर एक मंत्र घेतला, ओम गणेशाय नमः, गणपतीचा मंत्र आहे, किंवा ओम साईनाथाय नमः, साईनाथाचा मंत्र आहे। हा मंत्र जो आहे कोणाचा आहे? हा साईबाबांचा का गणेशाचा मंत्र आहे? ओम कृपा सिंधुसी साईनाथाय नमः, साईनाथांचा मंत्र आहे। म्हणजे हा मंत्र कोणाचा आहे? तर साईबाबांचा आहे। म्हणजे हा मंत्र हा साईबाबाच आहे, ही धारणा पहिल्यांदा मला करावी लागते की कुठलंही परमेश्वराचं स्वरूप हे त्याच्या मंत्रापेक्षा वेगळं नसतं, त्याच्या नामापेक्षा वेगळं नसतं। नाम काय त्याचं नुसतं साईबाबा साईबाबा म्हणा किंवा ओम कृपा सिंधुसी साईनाथाय नमः म्हणा, नामी आणि नाम हे एकरूप असतात। त्यामुळे ज्याचा मंत्र तो आणि त्याचा जो मंत्र आहे तो मंत्र, हे दोन्ही एकच असतात। ही पहिली गोष्ट, ही पहिली शक्ती। मी परमेश्वराच्या ज्या सगुण साकार रूपाची मी प्रार्थना करतोय, मी ज्याचा मंत्र म्हणतोय ते रूप, साईनाथ म्हणा, गणेश म्हणा, जे काय आहे ते, ही पहिलं ॲक्टिव्ह प्रिन्सिपल माझ्यासाठी। हे पहिलं जागृत तत्व, त्या मंत्राने जागृत होणारं तत्व, कारण तो मंत्र म्हणजेच तो परमात्मा आहे। आणि ह्याच वेळेस सायमल्टेनियसली आम्ही ज्याला म्हणतो, एका समवेच्छेदे करून, सायमल्टेनियसली इज द ॲप्ट वर्ड, की एकाच वेळेस, त्याच वेळेस ह्या मंत्राचा जो मी उच्चार करतो, ह्या मंत्राचा जो मी उच्चार करतो, त्याच्याबरोबर ह्या मंत्राचा उच्चार ज्यांनी अनेकांनी आधी केलेला आहे, माझ्याबरोबर जे अनेक जण ह्या मंत्राचा उच्चार करतायत। आणि एवढंच नव्हे तर रहस्य लक्षात ठेवा, मंत्रांचं मंत्र म्हणजे फालतू कोणी उठ्याने कुठला मंत्र नाही त्याला अर्थ नाही, तर सिद्ध पुरुषानेच दिलेला मंत्र, सिद्धांनी म्हटलेला मंत्र जो आहे, जो उचित मंत्र आहे। कोणी उगीच कोणी म्हणे ओम डबडाय नामा, ओम खबडाय नामा, त्याने काही होणार नाही, लक्षात ठेवा। काय कुठल्याही याला य जोडला मागे नाव म्हटलं म्हणून होत नाही, तर तो कोणाती अधिकारी पुरुषाने कधीतरी उच्चारलेला असावा लागतो। मग अशी जी पुढे जे म्हणणारे लोक आहेत त्यांची पण शक्ती, ह्या सगळ्या शक्ती ज्या आहेत, ह्या उच्चारामुळे जे पावित्र्य उत्पन्न होतं, जे घनता उत्पन्न होते पावित्र्याची, त्या स्पंदनांची घनता जी उत्पन्न आहे, कन्सॉलिडेशन ज्याला मी म्हणतो, त्याची एक देवता बनते।
तिला मंत्र देवता म्हणतात. म्हणजे साधी लघुष्ट लक्षात घ्या की ओम कृपा सिंधू श्री साईनाथाय नमः. ह्या मंत्राचा देव कोण आहे तर साईनाथ आहे. पण त्याबरोबर ह्या मंत्राचा उच्चार आजपर्यंत लाखो लोकांनी केलेला आहे. तो अत्यंत सिद्ध पुरुषांनी, अवतारी पुरुषांनी सिद्ध केलेला आहे. ह्या मंत्राच्या उच्चारामुळे त्या व्हायब्रेशन्समधून जी दिव्य शक्ती बनते, ती दिव्य शक्ती म्हणजे ती मंत्र देवता. आणि म्हणून असा मंत्र जो अत्यंत पवित्र ही व्यक्तीने म्हटलेला आहे, माझ्याबरोबर हजारो लोक, लाखो लोक म्हणतात, त्या मंत्राच्या शक्तीतून, स्पंदनातून पवित्र स्पंदनाची देवता बनते ती मंत्र देवता. मग उच्चार करणाऱ्या प्रत्येकाला त्याची स्पंदनं अविरत देत राहते. आम्ही लोकशाहीत आहोत तर आम्हाला मतदान करायलाच पाहिजे. आणि या संपूर्ण सृष्टीमध्येच लोकशाही आहे, लक्षात ठेवा. कारण परमेश्वराने आम्हाला कर्मस्वातंत्र्य दिलं आहे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. आणि लोकशाहीचा प्रमुख गुणधर्म म्हणजे काय? व्यक्ती स्वातंत्र्य. तुमच्या मनाला येईल तसं वागा. परंतु ह्या लोकशाहीमध्ये मी माझ्या मनासारखं वागू शकतो का? म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. कारण ह्या लोकशाही म्हणून तुम्हीच निवडून ज्याला देता तीच मंडळी कायदा बनवतात आणि त्या कायद्यानुसार तुम्हाला वागणं भागच पडतं. मग तुम्ही तुमच्या मनासारखं वागलं ते चुकीचं असेल तर तुम्हीच निवडून आलेली मंडळींनी केलेल्या कायद्यानुसार तुम्हाला शिक्षा होणार आहे. म्हणजे तुम्हाला शिक्षा कोण करतंय? तुम्हीच करतात. तसंच त्याचप्रमाणे तुम्ही काही चांगली गोष्ट करता तर तुम्हाला चांगली गोष्ट देतात, कारण तुम्ही निवडून आणलेलं सरकार तुम्हाला चांगलं देत आहे. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, जेव्हा हजारो लाखो मंडळी आम्ही स्तोत्र म्हणतो, याची स्पंदनं तयार करतो, त्या स्पंदनातून जी मंत्र देवता बनते, ती मंत्र देवता तुमच्याकडूनच घेतलेल्या स्पंदनातून बनलेली आहे. पण तरीही ती 1+1+1, समजा 1000 लोकांनी, आपण उदाहरणासाठी घेऊया, 1000 लोकांनी हा मंत्र गेले 1000 वर्ष म्हटलेला आहे. म्हणजे 1000 गुणिले 1000 अशी त्याची कंपन संख्या निर्माण होणार नाही. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं अधिक, म्हणजे एकाचं 1000 वर्ष की एकाने किती वर्ष म्हटलं? 10 वर्ष म्हटलं, त्याची अ ही संख्या, अधिक ब ने बाबा 2 वर्ष म्हटलं, त्याची ब ही संख्या, अधिक तिसऱ्याची क ही संख्या, असं अधिक होत नाही. तर जेवढ्या वेळा ती व्यक्ती भावोत्कटतेने म्हणते तेवढ्या वेळा गुणाकार होतो. हे महत्त्वाचं रहस्य लक्षात घ्या की जेव्हा एखादी व्यक्ती भावोत्कटतेने एकदा सुद्धा म्हणते तेव्हा ती बेरीज राहत नाही, तो गुणाकार बनतो. बघा, 4 आणि 2 हे 2 आकडे आहेत. तुम्ही 4 + 2 करा, किती झाले? 6. आणि 4 दुणे 8. 4 गुणिले 2 केलं तर 8 आलं. उत्तर 6 पेक्षा नक्की जास्त आहे. 20 + 10 किती झाले? 30. पण 20 गुणिले 10 किती झाले? 200. आम्हाला कळलं की प्रमाण किती मोठ्या पटीने वाढत जातं. हे जेव्हा होईल 2000 + 2000 किती झाले? 4000. पण 2000 गुणिले 2000 किती उत्तर? म्हणजे आम्हाला कळेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पंदनं बनतात. आणि म्हणून ही जी देवता आहे ती देवता, मंत्र देवता अधिकाधिक शक्तिशाली होत जाते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जो कोणी हा मंत्राचा उच्चार करतो आणि एकदा सुद्धा जेव्हा मनापासून करतो, त्याच्या मनासमोर त्या जो मंत्राचा जो देव आहे, साईनाथ म्हणा, गणेश म्हणा, जो कोणी, त्या माणसाचं मन पूर्णपणे त्या देवाच्या सगुण रूपाच्या चरणांशी एकरूप झालेलं आहे. त्या क्षणाला ही मंत्र देवता त्याला भरभरून माप देते. कारण तिच्या कधी स्पंदन कधी संभळणारीच नाही आहेत, ती अविरत वाढतच जातात. आणि हे सांघिक उपासनेचं सगळ्यात मोठं रहस्य आहे की आम्ही जेव्हा हजारो मंडळी एकत्र येतो किंवा आमच्या घरामध्ये आम्ही घरातली 10-12 मंडळी, 5 मंडळी एकत्र बसतो आणि म्हणतो, त्याचा आम्हाला फायदा ही जी मंत्र देवता नावाची शक्ती तयार होते, ही आधी अस्तित्वात नसते, ही भक्तांच्या भक्तीतून अस्तित्वात येते आणि मग तीच एजंटचं काम करते. आम्हाला नेहमी परमेश्वराच्या आमच्यामध्ये एक एजंट लागतो. कोणती अंगात येणारी बाई, कोण देवी, कोण ज्योतिषी, कोण बाबा, कोण बुवा, कोण माताजी, कोण असे आम्हाला हवे असतात. पण ते कोणी एजंटचं काम करू शकत नाही. एजंटचं काम खरं कोण करतं तर ही मंत्रशक्ती, ह्या मंत्राची देवता. किंवा मंत्राची देवता, मग तुम्हाला ज्याचा मंत्र आहे ना त्याच्याशी जोडायचं काम ही मंत्र देवता करते. आणि ही जी मंत्र देवता आहे ती भक्तीतूनच उत्पन्न होते. आणि प्रत्येक मंत्राची अशी वेगळी मंत्र देवता असते आणि प्रत्येक मंत्राची स्वतःची एक ताकद आहे. परंतु ह्या सगळ्या मंत्र, मी समजा म्हटलं 1000 मंत्र आहेत, 1000 मंत्रांचे 1000 मंत्र देवता आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या शेवटी जो मूळ मंत्र आहे ओंकार, त्या ओंकाराचाच एक अविभाज्य घटक आहे.
फक्त गोष्ट कशी आहे, ओंकाराची स्पंदनं मी वापरू शकत नाही. ती वापरण्यासाठी मला खूप मोठी साधना करावी लागते. तर तेच गोष्ट ह्या मंत्रशक्तींच्या साह्याने, मंत्रदेवतेच्या साह्याने मी माझ्याकडे आणून वापरू शकतो. आय म्हणतो लंकेत सोन्याच्या विट्या आहेत, पण मला त्याचा फायदा काय? माझ्या घरात सोन्याची विटी एक असेल तरी ती माझ्या फायद्याची. ओंकारामध्ये प्रचंड मोठी स्पंदन आहेत, सगळ्या विश्वाला व्यापून होणारी स्पंदन आहेत, पण ती मिळवणं हे तेवढं सोपं काम नाही. मी शांतपणाने प्रत्येक मंत्राच्या मागे ओंकार लावावा, गोमंत्र म्हणावा, त्यामुळे त्या मंत्राचे मलावर सगळे होणारे परिणाम चांगलेच असतात. मला तो चुकीचा म्हटलं ते काही बाधत नाही. मी जेव्हा गणपती जन्माची कथा सांगितली तर सांगितलं होतं की ओंकार का लावतो आपण मंत्राच्या मागे, तर मला कळलं पाहिजे की जेव्हा मी हा ओंकार लावतो त्यापासून मला चांगला फायदाच आहे. पण ओंकारापासून डायरेक्ट जास्त व्हायब्रेशन्स मिळवणं हे सामान्य माणसाचं काम नाही, कारण त्याला खूप मोठी ध्यान, धारणा, समाधी पादापर्यंतची अवस्था प्राप्त करून घ्यायला लागते. पण ती स्पंदनं मला शांतपणे घेता येतात. साधी गोष्ट आहे बघा, तुमच्या घराच्या आजूबाजूला किती ठिकाणी तुम्हाला फंगस वाढलेलं सापडतं की नाही? फंगस वाढलेलं असतं, आम्ही बघतो. बुरशी, फंगस म्हणजे बुरशी. समजा तुमच्या घरातल्या एखाद्या माणसाला खोकला झाला आहे आणि पुस्तकामध्ये आम्ही शाळेच्या वाचतो की बुरशीपासून पेनिसिलिन आणि इतर अँटीबायोटिक्स बनतात. म्हणून तुम्ही काय म्हणाल, चल रे बाळ्या तुला खोकला आला ना, ही बुरशी खा. पाम आणायचा, त्याला कुजवत ठेवा आणि बुरशी खा म्हणून सांगायचं. त्याला बरं वाटेल का? पुढे आणखीन रोग वाढतील. कारण त्या बुरशीमधून पेनिसिलिन वेगळं काढावं लागतं डॉक्टरांनी, आणि मग ते घेतल्यानंतर माझा आजार बरा होतो. की बुरशीमधून जसं पेनिसिलिन बनवून कोणी सायंटिस्ट माझ्यापर्यंत देतो तेव्हाच माझ्या आजारावर त्याचा इलाज होतो. बुरशीमध्ये ते आहेच. त्याचप्रमाणे ओंकारामध्ये शक्ती आहेच, पण ते मला डायरेक्टली अवेलेबल नसते, कारण माझी ती ताकद नाही आहे. ती ताकद ज्या सायंटिस्टची आहे, ज्या संतांची आहे, ज्या सिद्धांची आहे, त्यांनी हे मंत्र बनवलेले असतात. आणि मग ते मंत्रांची जी देवता आहे ती आमच्यावर त्या अँटीबायोटिकसारखं, पेनिसिलिनसारखं काम करते आणि आमचे आजार बरे होतात, म्हणजे आमचे प्रश्न सुटतात. म्हणजे जी मंत्र देवता आहे ही दुसरी शक्ती ज्या क्षणी मंत्र म्हणतो त्या क्षणी ती ॲक्टिव्ह झालेली असते माझ्यासाठी. म्हणून आम्हाला सांगितलं की बाबा शक्यतो नेम धरल्याने खंड पडू देऊ नका. खंड पडल्याने काही पाप लागत नाही, कोणी ती देवता मुळीच रागवत त्यांच्याकडे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. परंतु होतं काय की ती मंत्रदेवता जी एक विश्वदेवता उत्पन्न झालेली आहे, म्हणजे त्या मंत्राच्या उच्चारणे स्पंदने या विश्वशक्तीमध्ये, विश्वातल्या सगळ्यांच्या स्पंदनेची देवता उत्पन्न झाली आहे. तिचा संबंध मायाशी जोडणारी, माझ्या देहाशी निगडीत असणारी पण एक मंत्रदेवता तयार होते. लक्षामध्ये म्हणजे कसं आहे, कोयना धरणामध्ये वीज बनली, तिथपासून तशी तशी माझ्या घरापर्यंत मी आणू शकतो का? नाही, कारण ती आली तर माझं घर म्हणजे हो म्हणायच्या आत म्हणायच्यात जळून गेलेलं असं, कारण ती ताकद प्रचंड आहे. आम्ही ती लाखो वॅटची वीज तिकडून आम्ही हळू कमी करत 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 आमच्या घरापर्यंत 240-120पर्यंत आम्ही आणतो. मग आम्ही रस्त्याला बघतो मोठ्या तारा लावलेल्या असतात, त्या मोठ्या तारांच्या खाली जर आम्ही लोखंड नेलं तर काय काय गाडी पण अख्खीवर उचलली जाते, एवढं मॅग्नेटिक करंट त्याला रस्ते आम्ही बघितलेलं आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये तर आम्हाला हळूहळू आणावी लागते. म्हणजे याची अशी सब सेंटर्स आहेत. तशी ह्या विश्वातल्या स्पंदनांची म्हणून एक मंत्र देवता तयार होते. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या प्रारब्धानुसार आणि स्वतःच्या देहानुसार सुद्धा ह्या मंत्रशक्तीची एक देवता तयार होते. आणि ही माझ्या देहांतर्गत राहणारी मंत्रदेवता जी आहे ती मंत्रदेवता हे विश्वातल्या मंत्रदेवतेशी एकरूप असते. त्यांचं फ्री कम्युनिकेशन असतं, मला कळत नसेल पण ते असतं. जेव्हा हा खंड पडतो ना तेव्हा मी माझ्या देहात वाढणारी मंत्रदेवता लहान करतो. तुम्ही विचार करा, तुमचं बाळ आहे घरामध्ये, मी ठरवलं की बाबा त्याला आठवड्यातून सोमवार मंगळवार बुधवार जेवायला घालणार. आईने म्हटलं मी त्याला आठवड्यातून 3च दिवस दूध पाळणार, त्यानंतर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार त्याने नुसतं पाणी पिऊन राहावं. बाळ वाढेल का? नाही वाढणार. बाहेर आम्ही बागेत झाड लावलं, ठरवलं की बाबा सोमवार मंगळवार बुधवार पाणी घालेल, बाकीचे 4 दिवस पाणी घालणार नाही. झाड वाढेल का? नाही वाढणार. त्याचप्रमाणे ही माझ्या शरीरांतर्गत जी झालेली देहांतर्गत झालेली मंत्रदेवता आहे तिची वाढ नीट सुरळीत होण्यासाठी मला तिला रेग्युलर आहार द्यावा लागतो. आणि तो आहार म्हणजे माझं नामस्मरण. जेवढे माझे खंड पडतात तेवढी त्याची ग्रोथ स्लो होते. आणि जो आकार माझ्या देह प्रकृतीचा त्या आकाराशी त्या मंत्रदेवतेच्या आकाराचा काही संबंध नाही. एखादा 4 फूट व्यक्तीचा मनुष्य असेल, एखादा 6 फूट असेल, पण 6 फूटवाल्याची मंत्रदेवता मोठी आणि 4 फूटवाल्याची छोटी असं होत नाही. तर माझी ज्या प्रमाणात स्पंदनशक्ती मी वाढवतो, माझ्या भक्तीने मी नामस्मरण जपस्मरण करत राहतो, त्या प्रमाणामध्ये त्याचा आकार म्हणजे त्याची ताकद वाढते. आणि ज्या प्रमाणात ह्याची ताकद जास्त त्या प्रमाणात त्या विश्वशक्तीकडून ताकद मिळवण्याची याची ताकद जास्त.
म्हणून आम्हाला नेहमी सांगितलं होतं की बाबांनो खंड शक्यतो पडू देऊ नका, म्हटलं दुसऱ्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करा. ती माझ्या शरीरातली मंत्रदेवता म्हणजे काय तर रिसिव्हिंग स्टेशन. मी जो मंत्र म्हणतो त्या मंत्रामुळे मंत्रदेवता माझ्या देहात तयार होते. म्हणजे काय होतं तर माझ्या देहांतर्गत माझ्या पंचमय कोशामध्ये रिसिव्हिंग स्टेशन तयार होतं. आणि हे फक्त रिसिव्हिंग स्टेशन आहे. ज्या प्रमाणात ह्या रिसिव्हिंग स्टेशनची पॉवर जास्त, ताकद जास्त, त्याप्रमाणे त्या मंत्रशक्तीकडून मला अधिक स्पंदन मिळतं. आणि ती जी मंत्रशक्ती आहे विश्वातून उत्पन्न झालेली, तीच त्या परमेश्वराची आणि माझ्यामध्ये असणारा दुवा आहे. परमेश्वराची म्हणजे त्या ओंकाराची. म्हटलं की सगळे मंत्र शेवटी ओंकारमय आहेत, म्हणजे परमेश्वरमय. म्हणजेच परमेश्वराची ताकद त्या मंत्रदेवतेकडे आणि त्या मंत्रदेवतेकडून माझ्या शरीरातल्या त्या रिसिव्हिंग स्टेशनमध्ये येत राहते. हा साधासुद्धा मार्ग आहे. आम्हाला दुसऱ्या फालतू एजंटची आवश्यकता नाही हे आम्हाला कळलं की माझा लाडका तो सावळा विठ्ठल आणि मी, ह्यांच्यामध्ये दुसरं कोणी नाही. ह्या दोघांच्यामध्ये कोण आहे? फक्त माझी भक्ती, माझा नियमितपणा, माझी चांगली वागण्याची तळमळ. एवढ्या गोष्टीने माझ्या देहातली जी मंत्रदेवता बनली, जी विश्वातली मंत्रदेवता ऑलरेडी बनलेली आहे, ती अविरत आहे. तिला ताकद कोणाकडून मिळते? माझ्या शक्तीकडून जशी मिळते त्याचप्रमाणे लक्षात ठेवा की इकडे गोष्ट कशी आहे. लाखो लोक मंत्र म्हणतात, त्यामुळे जी मंत्रमय देवता निर्माण झाली विश्वामध्ये, जेवढे लोक मनापासून मंत्र म्हणतात त्यांची जेवढी स्पंदनं जमा होतात तेवढी स्पंदनं तो ओंकार, तो परमेश्वर ह्या मंत्रमय शक्तीमध्ये टाकत असतो. आमचा प्रॉव्हिडंट फंड कसा असतो, पगारातून जेवढे पैसे कापले जातात तेवढीच कंपनी पण टाकते. तसाच व्यवहार पण खूप चांगल्या प्रकारे इथे की भक्त जेवढ्या प्रमाणामध्ये स्पंदनं निर्माण करतात, ह्या विश्वात जी स्पंदनं निर्माण होतात तेवढी स्पंदनं परमात्मा बरोबर ॲडिशनल आडिंगीत टाकतो. म्हणजे विचार करा, म्हणजे जर आम्ही ओम कृपा सिंधूचे साईनाथाय नमः किंवा ओम भूर्भुवः स्वाहा जे काय आम्ही मंत्र म्हणत असू, त्या मंत्राच्या ताकदीमध्ये ज्या प्रमाणात भक्त भर घालतात तेवढ्याच प्रमाणात भर परमात्मा पण घालत राहतो. त्यामुळे ती अविरत संपत्ती आहे. आणि अशी ही मंत्रमय शक्ती. मग एक ज्याचा मंत्र आहे तो देव, ती दिव्य विभूती, ती एक शक्ती. आणि त्या क्षणाला मी जो मंत्र म्हणतो त्या मंत्र म्हणण्यातून उत्पन्न होणारी ती मंत्रमय देवता म्हणजे मंत्रशक्ती. ह्या दोन शक्ती त्याच क्षणाला ॲक्टिव्ह झालेल्या असतात. आणि म्हणून मंत्र आणि नामस्मरण ह्यांच्यावर मॅक्झिमम भर आमच्या संतांनी दिला की नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्म अधर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. संतांनी कळकळून आम्हाला सांगितलं, बाबांनो सगळं सोडा, धर्म अधर्म सगळं काय चूक असेल सगळं माफ होईल तुमचं, पण नाम घ्या. वेदांनी पण आम्हाला हेच सांगितलं, पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ह्याचं कारण का? कारण आम्हाला कसं असतं, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. समोर सगळं आम्हाला दिसलंच पाहिजे. बायको नवऱ्याला 10 विचारते, तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही, प्रेम आहे की नाही, प्रेम आहे की नाही. नवरा पण बघत राहतो, बायको कुठे आज इकडे उशीर आली, इकडे बघते तिकडे बघते. का? आम्हाला सतत लागतं समोरच्या व्यक्तीकडून की माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. खात्री लागते. लहान बाळांचं ठीक आहे हो, पण आम्ही मोठं झाल्यानंतर सुद्धा आम्हाला सारखं खात्री वाटायला पाहिजे. परमेश्वराकडून पण आम्हाला खात्री लागते, व्यक्तीकरण लागतं. तर मला इथे समजलं पाहिजे की आम्ही प्रत्येक गोष्टीचे पुरावे मागतो, पण पुरावे बाहेर नाही कुठे मिळत. राजांना लक्षात ठेवा, पुरावा बाहेरून कुठूनही येत नाही. पुरावा मला माझ्या जीवनातच मिळतो, पण तो मला बाकीच्यांच्या अनुभवातून शोधता आला पाहिजे. साधी गोष्ट मी नेहमी वारंवार की गहू तांदूळ खातो आम्ही, ते जर प्रत्येक माणसाने ठरवलं जन्माला आल्यानंतर की गहू तांदूळच कामून खायचे, केवळ माझी आई आजी आजोबा पणजी पणजोबा खायचे म्हणून मी केमिकल टेस्ट करीन, तांदूळ गहू प्रूव्ह झाले तरच मी माझ्या जीवनात तांदूळ गहू खायला सुरुवात करेन, असं प्रत्येक माणसाने ठरवलं मला सांगा. तर अर्धी माणसं जगायच्या आधीच मेलेली असतील ना. आमच्या आजी आजोबांनी पणजी पणजोबांनी खापर पणजोबांनी खाल्ले तांदूळ गहू, त्याच्यातून काही हार्म होत नाही हे आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही खातो. त्याचप्रमाणे तिकडे मात्र आमचा विश्वास, खाण्याची गोष्ट असली की आमचा बरोबर विश्वास असतो. पण देवाची गोष्ट आली की माझी आई वडील भक्ती करत होते, माझी आजी आजोबा भक्ती करत होते, आम्ही कशाला करू? देवाने आजी आजोबांना भलं केलं असेल, आमचं कशानं भलं करणार? अरे ज्या तांदूळ गव्हाने आजी आजोबांचं पोट भरलं त्याच तांदूळ गव्हाने तुमचं पोट भरतं आहे. मग ज्या आजी आजोबांना तुमच्या पणजी पणजोबांना ज्या देवाने त्यांचं भलं केलं तर ते तुमचं भलं का नाही करणार? पण गोष्ट कशी असते, तांदूळ गहू खाल्ले की पोट भरतं हे आम्हाला ढेकर देऊन ताबडतोब कळतं. इकडे आम्हाला थोडी वाट बघावी लागते. ती वाट बघायला आमची तयारी नसते. पण वाट बघणं म्हणजे काय, जी सबुरी आहे ना
ती सबुरी देण्याचं महत्त्वाचं काम जे आम्हाला प्रत्येकाला हवी असते ती ही मंत्र देवता करत असते, लक्षात ठेवा. सबुरी देण्याचं काम त्या मंत्राचा देव करत नाही, तर श्रद्धा देण्याचं काम साईनाथ करेल. तर सबुरी देण्याचं काम त्या साईनाथाच्याच प्रेरणेने उत्पन्न झालेली त्याची जी मंत्रशक्ती आहे, त्या मंत्राची जी मंत्रदेवता आहे ती आम्हाला सबुरी देण्याचं काम करते. आम्हाला श्रद्धा आणि सबुरीच्या दोन आवश्यक गोष्टी आहेत त्या आम्हाला अशा मिळत राहतात. आणि मग सबुरी आली की श्रद्धा वाढते, श्रद्धा आली की सबुरी वाढते. ह्या दोन्ही एकमेकाला वाढत जाणाऱ्या गोष्टी आहेत. आणि इथे बुधकौशिक ऋषी आम्हाला काय सांगतो सुंदरपणे, श्री सीता रामचंद्र देवता, की इथे खूप सुंदरपणे हा सांगतो की हा जो मंत्र आहे ह्या मंत्राचा अधिष्ठाता देव कोण आहे तर रामचंद्र, आणि ह्या मंत्राची शक्ती कोण आहे तर सीता आहे. भूमिकन्या सीता. मी काय म्हटलं, ही मंत्रदेवता मंत्रशक्ती कोणाकडून उत्पन्न होते, पृथ्वीच्या पुत्रांकडून, म्हणजे आम्हा मानवाने उच्चारलेल्या मंत्राकडून. म्हणजे आमची वाणी कुठे राहते, आम्हाला 4 वाणी आहेत, वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा. ती परावाणी कुठे राहते तर आमच्या नाभिस्थानावर राहते, बेंबीजवळ राहते, म्हणजे उदरामध्ये राहते. पृथ्वीच्या पुत्रांच्या उदरामधून ही वाणी निघते, परेमधूनच बाकीच्या वाणींचा विकास आहे. म्हणजे आम्ही जे मंत्रमय शक्ती म्हणतो त्या मंत्रमय शक्तीमधून तिचा जन्म झाला, ती भूमिकन्या सीता. सीतेच्या नावाचे अनेक अर्थ आहेत. सीता नावाचा एक अर्थ आहे, नांगराच्या फाळाने जमिनीमध्ये जी चीर पडते ती चीर म्हणजे सीता. दुसरा सीता नावाचा अर्थ आहे साखर. आम्ही साईचरित्रामध्ये वाचतो की हेमाडपंतांच्या त्या कथेमध्ये सोळकरांच्या साईबाबा सांगतात की प्याले भरभरून सीतेचे. सीता म्हणजे साखर, सीता म्हणजे गोडवा, सीता म्हणजे शीतलता नव्हे, सीता म्हणजे शांतता. शांत स्निग्ध म्हणजे सीता. ही शांतता मला कशातून प्राप्त होते, नामस्मरणातून प्राप्त होते, माझ्या मंत्रस्मरणातून प्राप्त होते. आम्ही एकाच वाक्यामध्ये खूप छानपणे सांगतात की श्री सीता रामचंद्र देवता. सीता ही स्त्री आहे, लक्ष्मी आहे ती, श्री सीता ही मंत्र देवता आणि अधिष्ठात्री देवता रामचंद्र. राम म्हणत नाहीत, राजाराम म्हणत नाहीत, दुसऱ्या कुठल्या नावाने त्याला म्हणत नाहीत, रामचंद्र. राम हा सूर्यकुलोत्पन्न आहे, मग त्याच्या नावाशी चंद्र जोडला कधी गेला. आणि आम्ही नेहमी शब्द काय वापरतो, रामनाम. आम्ही रामचंद्र नाम म्हणतो का नाही. मुलाचं नाव ठेवताना मात्र आम्ही रामचंद्र ठेवतो किंवा श्रीराम ठेवतो. हा सूर्यकुलोत्पन्न राम मात्र रामचंद्र झाला. नाव काय ठेवलं तर श्रीराम ठेवलं, राम नाव ठेवलं. कौशल्य नाव ठेवताना राम ठेवलं. हा चंद्र कधी झाला, हा काही चंद्रकुलोत्पन्न नाही आहे, कृष्ण चंद्रकुलोत्पन्न आहे, आपण मागच्याच बघितलं. हा सूर्यकुलोत्पन्न आहे, मग ह्याचं नाव रामसूर्य रामभानू व्हावं होतं, ह्याचं नाव रामचंद्र कसं निघालं. चंद्र म्हणजे शीतलता, स्निग्धता, शांतता. शीतलता म्हणजे शीतता नव्हे, शीतलता शांतता. ज्या क्षणी ह्या रामाचं सीतेशी स्वयंवर झाला ना त्या क्षणी रामाचा रामचंद्र झाला. सीतेशिवाय हा प्रचंड उग्र आहे, सीतेसहित हा कमालीचा दयाळू आहे. हे सगळ्यात महत्वाचं रस्ते. उग्र म्हणजे आम्हाला अनॲप्रोचेबल, पण ज्या क्षणी आम्ही त्याची भक्ती करायला सुरुवात करतो तो आम्हाला कठोर भासणारा, दूर भासणारा, उग्र भासणारा राम आम्हाला जवळचा वाटायला लागतो. कोणामुळे, त्या सीतेमुळे. सीता म्हणजे भक्ती, राधा म्हणजे भक्ती. ती असतेच, ती आहेच, ओंकाराच्या स्पंदशक्ती रूपाने ती आहेच, पण ती आम्ही आमच्यासाठी जेव्हा आमच्यामध्ये उत्पन्न करतो, म्हणून पहिला मान कोणाचा, सीतेचा, मग रामाचा. तर महत्त्वाची गोष्ट आम्हाला इथे समजली पाहिजे की आम्ही नेहमी विचार कसा करतो तर लक्ष्मीनारायण, लक्ष्मीनारायणाचा जोडा. आम्ही नारायण लक्ष्मीचा जोडा म्हणतो का, नाही म्हणत. आम्ही कृष्ण राधा म्हणतो का, आम्ही राधा कृष्ण म्हणतो. आम्ही उमा महेश्वर म्हणतो. आम्ही सिद्धिविनायक म्हणतो, रिद्धिविनायक म्हणतो. विनायक सिद्धी आणि विनायक रिद्धी असं म्हणतो का, नाही म्हणत. फक्त एका ठिकाणी मात्र प्रॉब्लेम आहे, आम्ही विठ्ठल रखुमाई म्हणतो. इकडे मात्र उलट झालं सगळं की बाकीच्या सगळ्या देवांमध्ये
आधी ती मग तो. ह्या प्रत्येक ठिकाणी कसं आहे बघायच्या, प्रत्येक रूपामध्ये विष्णू सावळा तर लक्ष्मी गोरीपान, राम सावळा तर सीता गोरीपान, कृष्ण राधा तसंच, शंकर पार्वती म्हणून उलटं, शंकर कर्पूर गौर तर पार्वती कालिका. तिला गौरी रूपामध्ये तो ट्रान्सफर करतो आपण रूपानं. ह्या दोघांची रूपं वेगळी वेगळी, पण विठ्ठल रखुमाई मात्र कसं आहे की दोघंही एकाच रंगाचे, दोघंही काळे. ह्या कलियुगासाठी ह्या विठ्ठलाने ही रचना केली की त्याला माहिती होतं की ह्या कलियुगामध्ये प्रत्येक जण पहिला मागे लागेल तो ह्या लक्ष्मीच्या. त्यांना लक्ष्मीकांताची काही पडणार नाही. आणि त्यालाच एकट्याला माहिती आहे की लक्ष्मी कोणालाच प्रसन्न होईल, ज्याच्याकडे लक्ष्मीपती आहे त्यालाच. ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मी इथे सांगितलेली बऱ्याच वेळा एक गोष्ट परत सांगतो की विष्णूचा एक भक्त असतो. विष्णू ह्याकडे बघत बसलेला असतो वरून खाली. कलियुग सुरुवात व्हायची वेळ आलेली असते. लक्ष्मी म्हणते, काय एवढे टक लावून बघतात तुम्ही? हे माझा एक भक्त आहे, त्याच्याकडे मी बघतोय, तो किती माझ्यासाठी तळमळतोय. लक्ष्मी म्हणते, मला असं वाटत नाही. लक्ष्मीच ती माया असते, आधी माया ती कोणालाही चळाचळा कापायला लावू शकते. ती विष्णू म्हणते, चला माझ्याबरोबर आपण बघूया. विष्णू म्हणतात, तू बघ, आधी मी जातो, माझं स्वागत तो कसं करतो बघ, मग तू ये. मग आल्यानंतर तुझं त्याने तेवढंच स्वागत केलं तर मी म्हणेन की तो तुझा भक्त आहे, माझा नाही. भक्ताने भांडण लावून दिलं दोघांमध्ये, बरोबर. विष्णू महाराज येतात दारामध्ये. विष्णू महाराज चतुर्भुजेसमोर आले म्हटल्यावर भक्त एकदम खुश होऊन उठतो, घरामध्ये आणतो स्वतःच्या घरात. त्याला दररोज पंचपक्वान्न, आरती, धूप, अमुक तमुक, मोठे सोन्या मोत्याचे हार गळ्यामध्ये घालतो. असे काही दिवस जातात. मग लक्ष्मीबाई म्हणतात, आता आपण येऊया. आणि लक्ष्मी येते मात्र कशी, ते एका अत्यंत विद्रूप कुरूप म्हाताऱ्या, ओंगळवाण्या म्हातारीच्या रूपामध्ये येतात. हातात भिक्षेचा वाडगा घेऊन येते. तिला बघितल्यावर भक्त संतापतो, हे ही कुठे पिढा आली माझ्या घरात, एवढे देव बसले तरी पिढा कुठे इकडे आली. ती म्हणते, बा मला जरा पाणी प्यायला देतोस का? हा एका फुटक्या वाडग्यामध्ये तिला पाणी आणून देतो. किंवा अगदी दारामध्ये नको, विष्णू कारण आतून विचारत असतात, काय आहे रे, काय रे बाबू, देवाला वाईट वाढायचं. फुटक्या वाडग्यामध्ये पाणी आणून तिच्यासमोर आपटतो. ती त्या वाडगा घेते आणि पाणी पिते आणि वाडगा खाली ठेवते आणि वळते. भक्त बघतो तर काय, वाडगा सोन्याचा. अरे बापरे. तेव्हा ताबडतोब, माई कुठे चाललीस? अगं हे तर तुझ्या लेकराचं घर, लेकराला टाकून आई कुठे जाते का? माई म्हणते, हो ना राजा, मी येते ना. माई येते घरामध्ये. हा तिला चांगल्या पाटावर बसवतो, जेऊ खाऊ पिऊ घालतो. इकडे विष्णू महाराजांना भूक लागले, बसले आतमध्ये तळमळत. पण आज काही लक्ष नाही. विष्णू तिथून हाक मारतो, अरे बाबा मला भूक लागली आहे, दुपारचे 12 वाजलेत. हा थोडं थांबा, थोडं थांबा. लक्ष्मी त्याला उठूच देत नाही तिकडून. थोड्या वेळाने त्याला उठू देते. विष्णू जेवतो. थोड्या वेळाने लक्ष्मी म्हणते, काय रे तू माझे पाय चेपत असताना हा कोण माणूस तुला सारखा हाक मारत होता? नाही ग, तो विष्णू आहे, बसल्या आतमध्ये. पहिल्यांदा त्याला बाहेर काढ, मला त्याच्या जागेवर बसायचं आहे. हा म्हणतो, आई असं करू नकोस, मी त्याला दुसऱ्या खोलीत ठेवतो, तुला ती चांगली रूम देतो. ते मला चालणार नाही. तुला जर मी हवी असेल तर त्याला हाताला धरून बाहेर काढ. भक्त विचार करतो, ही सगळं सोन्याचं करत चाललंय. विष्णू महाराजांनी 15 दिवसात काही सोन्याचं केलेलं नाही. हा येतो आतमध्ये, भगवान मला वाटते लक्ष्मी माता आपली आठवण काढत असेल वरती, माझ्यामुळे आपल्यामुळे दुरावा नको, आपण तिकडे जावं. विष्णू म्हणतात, नाही रे नाही, मी इकडे सुखात आहे. विष्णू पण जाणतोय सगळं, लक्षात ठेवा. विष्णू हट्ट्यालाच भेटला, नाहीच जाणार. हा शेवटी म्हणतो, आता निघता की, तेव्हा लक्ष्मी आपलं रूप प्रगट करते. त्यामुळे ह्या कलियुगामध्ये विष्णूच्या तेव्हा लक्षात आलं की हा प्रत्येक भक्तगण जो आहे तो पहिल्यांदा नाव लक्ष्मीचं घेईल, पण नंतर नारायण म्हणायला विसरेल. आधीची मंडळी मनापासून लक्ष्मी नारायण सीताराम म्हणत होते. कलियुगामध्ये मात्र हे लोक फक्त सीता सीता, राधे राधे किंवा लक्ष्मी लक्ष्मी करतील, नारायण असं नाव घेणार नाहीत. आणि नारायण असं नाव घेतलं नाही तर आधी घेतलेल्या नावाने ती माता प्रसन्न होणार नाही. आपल्या लेकरांचं पूर्ण वाईटच आहे. म्हणून त्याने नाम धारण केलं विठ्ठल रखुमाई. कंपल्सरी तिचं नाव घ्यायचं तर त्याचं नाव घेतलंच पाहिजे.
आईबापांनाच काळजी असते थोडी आपल्या मुलांची, लक्षात ठेवा. म्हणून आम्ही सगळी बाकीची नावं अशी बघितली तर ही 2 नावं मात्र अशी आली की विठ्ठल रखुमाई. बाप रखुमा देवी वरा ज्ञानेश्वर म्हणतात. आला गोंधळ परत. आम्ही म्हणतो विठ्ठल रखुमाई, मात्र ज्ञानदेव एकटे काय म्हणाले, बाप रखुमा देवी वरा. कोडं त्यांनी बरोबर आम्हाला घातलं. म्हणताना रखुमा नाव पहिलं, पण म्हटलं तर बाप आधी. नावच काय घेतलं, बाप रखुमा देवी वरू. रखुमा देवीचा वर, म्हणजे नाव कोणाचं त्याचंच, परत आधी बाप म्हणतोच आहे. म्हणजे ह्या कलियुगासाठी ह्या संतांनी आम्हाला किती सुंदरपणे चांगल्या मार्गावर वळवलं. नाहीतर आम्ही फक्त लक्ष्मी 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 प्रसन्न होऊन तिच्या मागे लागू आणि ती मुळीच धुंकून आमच्याकडे बघणार नाही, हे आम्हाला कळत नसतं. तशी ही श्री सीता रामचंद्रो देवता. सीता ही ह्या मंत्राची, रामरक्षेची मंत्रशक्ती, आणि रामचंद्रो देवता. रामचंद्र हा अधिष्ठाता, पण कसा तर राम नाही, रामचंद्र. सीतेसहित राम म्हणजे सीताराम. म्हणजे सीता दोन्हीकडे आहे हे लक्षात ठेवा. मंत्रशक्ती म्हणून पण सीता आहे आणि तिकडे देवता म्हणून पण, अधिष्ठात्री देवता म्हणून पण त्या रामाबरोबर ती आहेच. का रामचंद्र, सीताराम, श्री सीता रामचंद्रो देवता. आता गोष्ट कशी सुंदर घडते बघा, की ह्या 2 वाक्यामध्ये बुधकोशी आम्हाला काय सांगतात, अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं काय शब्द वापरलेत, स्तोत्रस्य म्हटलेलं नाही, मंत्रस्य म्हटलेलं नाही, स्तोत्र मंत्रस्य. बुध कौशिक ऋषी, ह्याच्यामध्ये परत खूप मोठं रहस्य आहे. स्तोत्र मंत्र, स्तोत्र जे आहे आणि मंत्र जो आहे त्याचं बुध आणि कौशिक ह्या 2 नावांची नातं आहे. स्तोत्र जे आहे ते काय करतं तर मला जाग करतं, मला प्रबुद्ध करतं. आणि मंत्र जो आहे तो माझा खजिना आहे, ते मला खजिना देणार आहे. पण मला खजिना हे कळलंच नाही तर मला तो खजिना वापरता येईल का नाही, तर मला ते जागृत करायचं काम कोण करतं, ते स्तोत्र करतं. म्हणून हा स्तोत्र मंत्र आहे. आम्ही रामरक्षा का म्हणतो, तर हिने माझं रक्षण करावं म्हणून. यामध्ये अमुक रक्षण, तमुक रक्षण, तमुक रक्षण, हे स्तोत्र आहे, रामाचं स्तोत्र आहे, प्रार्थना आहे, रामाची स्तुती आहे. पण त्याच्यामध्ये ॲक्च्युली काय लपलेलं आहे तर मंत्र लपलेला आहे. तो मंत्र हा खजिना आहे. आम्ही मुलाला कडू औषध द्यायचं असेल, आम्ही पहिल्यांदा काय करतो, त्याला मधाचं बोट दाखवतो, मधावरून ते कडू औषध देतो. त्यामुळे ह्या स्तोत्रामध्ये हा मंत्र दिलेला आहे. नुसता मंत्र म्हणायला आम्हाला नीरस वाटेल, बाबा ओम ह्रीम ह्रीम डाम डूम ढम डम 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 म्हणता आमचं एवढं मन लागणार नाही. पण तेच ह्या रामरक्षेमध्ये प्रत्येक अक्षर मंत्रमय आहे. का आम्ही त्याची कथा ऐकली, या मंत्रमय कसं आलेलं आहे. आणि त्यामुळे होतं काय राजा, की हा स्तोत्र मंत्राचं म्हणजे स्तोत्र पाठ जो आहे ना, ही जी प्रार्थना आहे ती प्रार्थना आम्हाला जागृत करते. शिरो मे राघवा पातू, पातू म्हणजे संरक्षण कर, की माझ्या शिराचं राघव रक्षण करतो. पादो विभीषण श्रीदहा, शिरापासून पायापर्यंत. आम्हाला त्यामध्ये कुठेतरी थोडेसे 2 शब्द करतात, त्याचे अर्थ करतात, तेव्हा आम्हाला अधिक बरं वाटतं. त्यामुळे हे स्तोत्र जे आहे ते मला प्रबुद्ध करणार आहे, मला जागृत करणार आहे, स्वतःकडे आकृष्ट करून घेणार आहे. आणि जो मंत्र आहे तो मंत्र हा खजिना आहे. त्याचं मी मनपूर्वक केलेलं पठण म्हणजे मंत्र. मननात त्रायती इति मंत्र. मंत्राची व्याख्याच म्हणजे काय, मननात त्रायती इति मंत्र. मी त्याचं मनन केल्यामुळे जो माझं रक्षण करतो तो मंत्र. म्हणजे ही स्तोत्र मंत्र म्हणजे काय, तर अशी प्रार्थना रचली गेली, अशी प्रार्थना घडली की जी आम्हाला प्रार्थना म्हणून खूप आकर्षक वाटते, सुंदर वाटते. म्हणायला त्यामुळे खूप सोपी आहे. खरं सांगतो, इतर मंत्रांच्या म्हणे 1-2 ते आत सज्ज वगैरे वगैरे म्हणते, आमची थोडीशी जिबलर पडते, आम्ही घाबरतो. तर इथे आम्हाला कळलं पाहिजे की हा स्तोत्र आणि मंत्र, स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी. स्तोत्र आम्हाला जागृत करतं, बुध करतं, प्रबुद्ध करतं, जागृत करतं. आणि जो मंत्र जो आहे तो मंत्र आम्हाला खजिना देतो, जे आम्हाला आवश्यक आहे ते देतो. पण ते आवश्यक आहे ते मला मिळवावं लागतं, आणि ते मिळवण्यासाठी मला आधी माहीत असावं लागतं. ते माहीत करून देणं, मला जागृत करणं, माझ्यावरची अज्ञानाची पुटे दूर करणं, माझी आंधळी दृष्टी दूर करणं, त्याचं काम कोण करतं तर हे स्तोत्र करतं. म्हणून
ह्याला मंत्राचं स्वरूप नाही, ह्याला स्वरूप कसलं आहे? स्तोत्राचं आहे. पण ह्याचा आत्मा कसला आहे? मंत्राचा आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. स्तोत्र मंत्रस्य, स्तोत्र हा त्याचा स्वरूप आहे. तर त्या स्तोत्र हे त्याचं रूप आहे, त्याचं स्वरूप म्हणजे त्याचा आत्मा हा मंत्र आहे. ही मंत्रमयता आहे. आणि अगदी पहिल्या अक्षरापासून हे स्तोत्र पण आहे आणि हा मंत्र पण आहे. आणि परत ह्या दोन गोष्टी स्तोत्र मंत्र बुध कौशिक ह्यांचं नातं पुढे आहे सीता रामचंद्र देवता. स्तोत्र बुध सीता. मी भक्तीने स्तोत्र म्हणायला सुरुवात करतो, माझ्या गरजेपोटी स्तोत्र म्हणायला सुरुवात करतो, पण मी भाविकपणे म्हणतो तेव्हा मला जागृत करण्याचं काम कोण करते? ही सीता करते. ही मला शांतता देते, ही मला सबुरी देते. आणि ज्या क्षणी ही सीता स्थापन होते त्या क्षणी तो राम मला खजिना म्हणजे मला पाहिजे ते द्यायला सुरुवात करतो. आश्चर्य लक्षात की हे दोन्ही जोडायचे आहेत, तिन्ही जोडायचे आहेत, त्या कशा लावल्या गेल्यात बघा. बुध कौशिक स्तोत्र मंत्र सीता रामचंद्र देवता. श्री सीता रामचंद्र देवता. इथे मला एक लहानशी वारकरी संप्रदायातली गोष्ट आठवते. एकदा गोष्ट अशी होते की सावतामाळी जो आहे ह्याची महत्त्वाची गोष्ट सावतामाळीची कोणाला माहिती आहे का राजानो? हा कधीही पंढरपूरला गेलेला नाही. एकदा पण पंढरपूरला न जाता हा संत झाला, लक्षात ठेवा. आणि आम्ही 100 तीर्थक्षेत्र फिरतो पण संत होण्याचा काय आमचा अंत होतो, पण त्यातून काही साधत नाही. तर हा सावतामाळी एकदा पण पंढरीला गेला नव्हता. त्याच्या गावामध्ये ह्याच्या जळफणारे माणसं खूप ना, चांगला कोणी संत निघाला की त्यांचं मत्सर करणारी मंडळी भरपूर. त्या गावामध्ये एक पाटील असतो आणि एक कुलकर्णी असतो. हे दोघं जण प्रचंड जळत असायचे होते की काय लोक याला मानतात. हा कुलकर्णी स्वतः मोठा विद्वान म्हणणारा, पाटील गावचा चीफ. दोघांनाही प्रचंड राग येतो की ह्याचं सगळे उदो उदो करतात, आम्हाला हल्ली कोणी विचारत नाही. काही प्रॉब्लेम झाला की सगळे सावत्याकडे जातात, सावता त्यांचे प्रश्न पटकन सोडवतो, आम्हाला कोणी किंमत देत नाही. हे कशामुळे? तर पंढरपूरच्या विठोबाची भक्ती करतो म्हणून. असं म्हणजे आपण पण करूया, चांगली गोष्ट. तो करतोय, आपण पण करूया. हे बघता तर काय, दरवर्षी दिंडी जाते, आपण दिंडीत जाऊया. हा कधी गेलेला नाही पंढरपूरला, आपण एकदा जाऊन आलो की आपण ह्याच्यापेक्षा ग्रेट. हा अजूनपर्यंत आता वयाची याची 51 वर्ष झाली पण हा अजून काय पंढरीला गेलेलं नाही. ही मंडळी मग दररोज संध्याकाळी टाळकुट्याचा प्रोग्राम सुरू करतात. दोघं आपल्या अंगणामध्ये बसायचं आणि जोरजाने विठ्ठल 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 करीत टाळ कुटायचं. गोष्ट अशी होती, एक त्यांची हक्काची बायका पोरं सोडली तर काळं कुत्रं सुद्धा तिकडे फिरकत नाही. पण ही मंडळी कुठंच राहतात. त्यांना काय वाटतं किंवा आता कार्तिक एकादशी येईल, आम्ही पंढरीला जाऊन येऊ, मग आमचा मान वाढेल इकडे. मग हे पायवारीला जायला निघतात. सगळ्या गावाला गाव जेवण घालतात. मंडळी काय खायला प्यायला कोणी तयार असतं ना, सगळं गाव जेवायला येतं. गाव जेवण घालणं ते डिक्लेअर करतात की आम्ही दोघं जण आता चाललो पायवारीला, आम्ही आजपासून संत झालो. स्वतःच डिक्लेअर करून टाकलं आम्ही संत झालो. सगळी मंडळी काय वा वा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. हो म्हणायला आमचं काय जातं. त्यांनी संत म्हटलं संत. सगळी मंडळी त्यांना वेशीपर्यंत सोडायला जातात. तेवढ्यात सावतामाळी येतो धावत धावत आणि म्हणतो, आहा काय या गावाचं वैभव. या गावातून एवढ्या लांबच्या मोठ्या गावामधून ही दोन मंडळी पंढरपूरला चालली, ही संत झाली, मी ऐकून धन्य झालो. हा त्या दोघांना धुईल साक्षात लोटांगण घालतो. ह्या दोघांना वाटतं बस आपलं काम झालं. आता सावतामाळी माझ्या पाया पडतो म्हटल्यावर बाकीच्या लोकांनी पाया पडायला काय हरकत आहे. ही मंडळी पुढे जायला निघतात, पंढरपूरला जातात, दर्शन घेऊन परत येतात. परत आल्यानंतर मोठ्या गंगापूजन आम्ही करतो, मोठ्या गंगापूजनाचा घाट घालतात. नशीब त्या काही लाऊडस्पीकर नव्हते म्हणत, आणखीन गोंधळ झाला असता. मोठे गंगापूजन घालतात आणि सावतामाळी दर्शनासाठी येतो. ज्या क्षणी सावतामाळी दर्शनासाठी येतो, ह्या दोघांचे कॉलर टाईट बसलेले आहेत, हे आता आम्हाला परत नमस्कार करणार. त्याप्रमाणे सावतामाळी येतो, दर्शन घेतो आणि ह्या दोघांना साक्षात दंडवत घालतो की तुम्ही तर माझ्यासाठी साक्षात विठ्ठल स्वरूप, माझ्या विठ्ठलाला बघून तुम्ही परत आलात, काय मोठं तुमचं भाग्य. ह्या दोघं खुश होतात. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांची सभा बोलवतात की आजपासून कोणी सावतामाळीच्या घरी जायचं नाही. मग ज्याच्याकडून मान मिळवला त्याच्याच जीवावर उठले. सावतामाळी काल आमच्या पाया पडलं, तुम्हाला अक्कल नाही का.
आम्ही गावातले प्रमुख आहोत, प्रमुख अधिकारी आहोत आणि आता सावता पण आमच्या पाया पडल्यामुळे आम्ही सावतापेक्षा श्रेष्ठ आहोत. आम्ही ह्याच्यापुढे तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या आम्ही निवारण करू. सगळी मंडळी हो हो म्हणतात, कारण एक पाटील आहे, एक गावचा कुलकर्णी, कोण कशाला वाकड्यात जाईल. पण संध्याकाळी मात्र भजनाला परत सगळी मंडळी सावतामाळ्याकडे ह्यांचे आपले टाळ कुटत बसतात. आता यांच्या मनात प्रश्न होतं काय करायचं, की अजून 10-15 दिवस झाले गंगापूजन आम्ही केलं, पण आमच्याकडे भजनाला कोणी येत नाही. मग ते विचार करतात की आपण काय करू, एक 4-5 गरीब मंडळी निवडूया, त्यांना 5 बाबा एक त्या कायले 5 रुपये काहीतरी देऊया आणि भजनाला बोलूया. मग इकडे आल्यानंतर भजनाला पैसे मिळतात. मग पैशाच्या आशेने एक 10-12 मंडळी यायला लागतात. मग म्हणते आपण जरा जास्त पैसे देऊया, जेवण ठेवूया. मग दररोज संध्याकाळी फुकट जेवण आणि फुकटवरती 4-5 रुपयाची दक्षिणा. म्हटलं आणखीन मंडळी यायला लागतात. असं करता करता अख्खं गाव यायला लागतं ह्यांच्याकडे. हे खुश की आता सावता माळेचा कारभार ओस पडला, आमच्याकडे सगळी मंडळी यायला लागली. हे जोरजोरात भजन सुरू करतात. भजन सगळी मंडळी मिळून जोरदार करत असतात. पण गर्दी वाढायला लागते. बाजूच्या गावची मंडळी पाहायला लागतात. फुकट जेवण म्हटल्यावर कोण सोडणार आहे. आणि पाटलाच्या घरचं जेवण परत चांगलं गोळा धोडाचं व्यवस्थित. आजूबाजूच्या गावची मंडळी लागतात. हे आता संत म्हणून विख्यात होतात की सगळी गावची मंडळी तिकडे जमा व्हायला लागतात. आणि आता होतं काय ह्यांचं, की एवढी मंडळी आल्यामुळे पाटील आणि कुलकर्णी दोघंही त्यांच्या देखरेखीमध्येच बिझी राहतात. आणि ते बघण्यामध्ये ह्या गावचे आले, त्या गावचे आले, त्या गावचे आले, अमुक आले, तमुक आले. आणि दररोजपर्यंत ह्यांना दुसरं काम काय, की 4-5 नोकरांना पाठवायचं. सावतामाळ्याकडे कोणी नाही ना याची खात्री करून घ्यायची. सावतामाळ्याकडे कोणीच नाही, तो म्हणे एकटाच असतो. त्यामुळे ह्यांचं लक्ष आता ते पुढे देवाचं नाव चुकून का होईना घेत होते, विठ्ठल विठ्ठल करतो, तेही थांबलं. आणि मंडळी भजन करतात. ह्यांचं लक्ष माणसं नीट बसतात की नाही एवढ्यामध्ये, आणि किती माणसं येतात किती माणसं जातात याच्याकडेच. असेच काही दिवस निघून जातात. आणि परत पुढची आषाढी एकादशी येते. आता ह्यांना परत जायलाच पाहिजे. हे दोघं निघतात परत जायला. सावतामाळी परत येतो. हे म्हणतात पापी आहेस तू, आमच्या पायाला स्पर्श करू नकोस. सावतामाळी म्हणतो मी लांबून तुम्हाला नमस्कार करतो. सावतामाळी बिचारा लांबून धुईमध्ये नमस्कार करतो. हे दोघं पंढरीला परत जातात. आषाढी म्हणून परत येतात. परत गंगापूजनाचा मोठा घाट घालतात. आणि इथे मात्र सावतामाळ्याला ते घरात येऊ देत नाहीत. तू घरात यायचं नाहीस, तू पापी आहेस. तुझ्यामुळे आमचं अख्ख्या गाव बिघडलं होतं. आता कुठे अख्खं गाव सुधारत चाललेलं आहे. तू आमच्या घरामध्ये येऊन ह्या लोकांना परत बिघडवू नकोस. ह्या मूर्तीला तू अशुद्ध करू नकोस. सावतामाळी म्हणतो तुमचं म्हणणं खरं असलं. एवढे प्रचंड जनसमुदाय तुमच्या बाजूला उभा आहे, तुमच्या भजनाला येतो. तुम्ही साक्षात विठ्ठलाचं 2दा दर्शन करून आलात आणि तुम्ही किती मोठे असाल. मला तुमची आज्ञा पूर्णपणे मान्य आहे. आजपासून मी हे गाव सोडून गावाच्या सीमेबाहेर राहीन. सावतामाळी बिचारा आपलं गाठोडं घेतो, बायकोला घेतो, त्यांनी त्याच्या मळ्यात जाऊन राहतो गावाच्या बाहेर. संध्याकाळी ही मंडळी गंगापूजनानंतर भजनाला बसतात. जोरजोरात भजन सुरू होतं. त्या दिवशी देखावून हे दोघंही भजनाला बसतात. होता गोष्ट अशी होते, हे डोळे उघडून बघतात तर काय, तर जो शाळीग्राम ठेवलेला असतो गंगापूजनासाठी, तो शाळीग्राम घेऊन एक उंदीर पळत असतो. हे आवाजाने त्यांची थोडी तंद्रा मोडते. बघतात तर काय उंदीर एक शाळीग्राम घेऊन चाललाय. त्याच्यामागे पाटील, त्याच्यामागे कुलकर्णी आणि त्याच्यामागे बाकीची सगळी जनता. गावभर उंदीर पुढे तोंडात शाळीग्राम धरून आणि गावभर उंदीर फिरतोय आणि हे त्याच्या मागून फिरत राहतात. असं करता करता जवळजवळ एक 3-4 तास तो उंदीर यांना फिरवत आणतो आणि फिरत राहतो. पण ह्यांच्या हाताला काय तो उंदीर लागत नाही आणि उंदीर कुठल्या बिळात पण जात नाही. तो आपला फिरतोच आहे. असं करता करता अख्खी रात्र जाते. शेवटी हे विचार करतात की आता या उंदराच्या मध्ये लागण्यात काही अर्थ नाही. आपण दुसरा शाळीग्राम आणू आणि पूजा पूर्ण करू. तर पूजा सांगणारा पौराणिक जो आहे तो म्हणतो हे चालणार नाही. ज्या शाळीग्रामाची पूजा केली त्याचीच उत्तर पूजा होणं आवश्यक. आता आला प्रॉब्लेम. म्हणजे आम्हाला तो उंदीर शोधलाच पाहिजे. उंदीर परत थांबलाय. हे थांबले की उंदीर थांबला. हे पळायला आले की उंदीर पळायला आला. असं करता करता सकाळ होते. संपूर्ण दिवस जातो. अर्धे लोक गळतात. संध्याकाळपर्यंत सगळे लोक गळतात. उरतात फक्त मरत धावणारे पाटील आणि कुलकर्णी. तो पुराणिक पण स्वतःच्या घरी जाऊन शांतपणे जेवत बसलाय, कारण जबाबदारी त्याची नाही आहे. ही मंडळी त्या उंदराला पकडायला बघतात. उंदीर काही मिळत नाही. असं करता करता तो उंदीर सावतामाळ्याच्या मळ्यापर्यंत येतो. सावतामाळीकडे काम करतो. तो ह्यांना बघतो आणि म्हणतो पाटीलराव, कुलकर्णी बाबा, आपल्याला काय झालं, तुम्ही एवढे थकलेले दिसता.
माझी ही विहीर आहे ना, तुम्ही तिकडे थोडं पाणी वाईच पिऊन घ्या, तुम्हाला जरा बरं वाटेल. तिकडे दमलात तुम्ही, काय झालं? ते म्हणाले, तो उंदीर बघ आमचा देव घेऊन पळतोय. लक्षात ठेवा, तो उंदीर बघ आमचा देव घेऊन पळतोय. सावता माळी म्हणतो, असं कसं होईल? तुमच्यासारख्या संतांचा देव कोण पळवू शकणार? माझ्यासारख्या पाप्याचा देव पण कोणी पळवू शकत नाही. मग तुमच्यासारख्या संतांचा देव उंदीर काय पळवणार? तोपर्यंत सगळी मंडळी जमा झालीत किंवा इकडे सगळे थांबलेत म्हटल्यानंतर सगळी मंडळी जमा व्हायला लागतं की सावता मायाशी काही बोलणं नाही. सगळ्यांना सावत्याबद्दल प्रेम आहे, लक्षात ठेवा. फक्त त्यांच्या पैशाला भुलून आणि भीतीपोटी तिकडे जात नव्हते. सावता माळी म्हणतो, वाक्य लक्षात घेण्याजोगं आहे की माझ्यासारख्या पाप्याचा सुद्धा देव कोणी पळवून नेऊ शकत नाही, तर तुमच्यासारख्या संतांचा देव काय उंदीर पळवून देणार? हे म्हणाले, तुझा देव कुठे तुझ्याकडे आहे? तुझा देव कुठे तुझ्याकडे? ह्यांना खात्री असते. तुझा देव तुझ्याकडे कुठे आहे? ज्या शाळीग्रामाची तू विठ्ठल विठ्ठल म्हणून पूजा करायचास तो कुठे दाखव आम्हाला. आणि ह्यानी तोच शाळीग्राम चोरलेला असतो. ह्यांना काय वाटत असतं की ह्या शाळीग्रामामध्ये काहीतरी पॉवर आहे म्हणून पंढरपुरात न जाता सुद्धा याच्याकडे एवढे लोक होतात म्हणून तो शाळीग्राम त्यांनी चोरून आणलेला असतो. आणि यांना खात्री असते की याच्याकडे याचा देव नाहीच आहे. हे म्हणतात, माझा देव तर माझ्या झोपडीमध्ये आहे. तुम्ही येऊन तर बघा. म्हणतात, मरून आहे ते आज सकाळपासून आंघोळ नाही पांघोळ नाही काय नाही, याच्या झोपडीत जाऊया. सावताबाईच्या झोपडीत जातात, बघतात तर काय की ज्या ठिकाणी तो भजनाला बसतोय ते असंख्य शाळीग्राम, असंख्य संपूर्ण भिंत शाळीग्रामाने रचलेली. बघतात ह्या बाजूची भिंत पण शाळीग्रामाने रचलेली, मागची भिंत पण शाळीग्रामाने रचलेली, पायऱ्या पण शाळीग्रामाच्याच आहेत. हे पाय ठेवायला आता घाबरायला लागले. खाली बघतात तर जमीन पण शाळीग्रामाची. आता पाय न ठेवता उडण्याची सिद्धी यांना प्राप्त झालेली नव्हती. पाय ठेवून उभं राहायला पाहिजे आणि पायाखाली काय तर शाळीग्राम. आणि ज्या पायावर शांतपणे त्या जमिनीवर तिकडे पाय देऊन सावतामाळी मात्र उभा आहे. ते म्हणतात, अरे पाप्या, तू शाळीग्रामाचं घर बांधलंच? हा म्हणतो, शाळीग्राम कुठे आहे? बाकीची सगळी जनता बघते त्यांना तिकडे जमीन दिसते, ह्या दोघांना मात्र सगळीकडे शाळीग्राम दिसतात. आता प्रश्न उरतो ह्यांना, हे कसे बसे तिकडून उड्या माहेर मारतात, जिकडे उडी मारतात तिकडे शाळीग्राम. विसोबा केसरांच्या उलट गोष्ट घडते, जिकडे उडी मारतील तिकडे शाळीग्राम. शेवटी हे कसे बसे उड्या मारत हापत हापत सावता माळ्याच्या शेताच्या बाहेर येतात आणि बघतात तर काय पायाखाली जमीन. आता त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो की सावता माळ्याचा जिथे जिथे म्हणून स्पर्श झाला त्याच्या पायाचा, ती प्रत्येक जागा शाळीग्राम आहे. सावत्या माळ्याच्या पायाचा स्पर्श जिथे म्हणून झालाय ती प्रत्येक जागा शाळीग्राम झाली आहे. आणि आम्ही जिथे पाय ठेवतो तिकडे शाळीग्रामाची माती होते. उंदीर तोंडात शाळीग्राम धरून बसलेलाच आहे. सावतामाळी फक्त याच्याकडे बघतो आणि उंदराला म्हणतो, हे गणपतीला वाहून नेणाऱ्या बाबा, तू असा शाळीग्राम का तोंडात घेऊन धावतोस? काय ह्या दोघांना एवढा त्रास देतोस? आणि त्याच क्षणाला तो उंदीर जो आहे तो शाळीग्राम घेऊन येतो आणि सावतामाळ्याच्या अंगावर चढतो आणि दिसेनासा होतो. शाळीग्राम कुठे गेला, उंदीर कुठे गेला, कोणाला माहीत नाही. आता सगळ्यांचे डोळे उघडतात की देव कुठे राहतो, जिथे त्याचा भक्त राहतो. दिखाऊ आम्ही मोठी देवळं बांधली आणि मोठी मोठी प्रदर्शनं मांडली म्हणून आमच्या इथे देव राहू शकत नाही, आम्हाला कळलं आहे. सावतामाळ्याने जिथे स्पर्श केला तिथे शाळीग्राम होता. त्या घराला त्याने प्रत्येक ठिकाणी स्पर्श केला म्हणजे घराची प्रत्येक वीट न वीट शाळीग्राम झालेली होती. त्या घराची जमीन जमीन, त्या माळ्याची जमीन जमीन शाळीग्राम झालेली होती. आणि ह्या दोघांना सुद्धा हे बघण्याचं पुण्य का लाभलं? तर कसे का असे ना, त्या सावतामाळ्याच्या मळ्याला त्यांनी संपूर्ण रात्र आणि दिवस 2 दिवस प्रदक्षिणा घातल्या होत्या म्हणून. आणि सारखं तोंडाने काय ओरडत होते, शाळीग्राम 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 शाळीग्राम. अनवधानाने का होईना पण चांगली गोष्ट घडली. ही गोष्ट आम्हाला काय सांगून जाते की सावतामाळ्यासारखा भक्त त्याने एकदाही पंढरी बघितली नाही. आणि 2 भक्त 2 वेळा पंढरीची पायवारी करून आलेले, दररोज संध्याकाळी टाळ करून एवढं अन्नसंतर्पण करणार आहे, परंतु त्यांचा शाळीग्राम उंदीरसुद्धा पळवून नेऊ शकतो. आणि ह्याचा शाळीग्राम सावतामाळ्याचा ह्याने पळवल्यानंतर सुद्धा त्याच्या घरातली प्रत्येक जमिनीचा प्रत्येक हिस्सा, प्रत्येक भाग, प्रत्येक अंश शाळीग्राम होतो. ही किमया कोणाची? हा खजिना राजा.
आम्ही त्या पाटील आणि कुलकर्णीसारखे एक शाळीग्राम चोरायला बघतो कोणाचा तरी. कशाला चोरता? हा रामरक्षाचा स्तोत्ररूपी खजिना माझ्याकडे भरलेला आहे. कुठल्या तरी मांत्रिका तांत्रिकांच्या नादी लागून असे कोणाचे शाळीग्राम चोरून तुमचं आयुष्य बदलणार नाही. लक्षात ठेवा राजा, रामरक्षेसारखा खजिना आमच्याकडे आहे. तो खजिना माझं घर शाळीग्रामाचं करेल, माझ्या पायाखालची जमीन शाळीग्राम करेल, माझी छाती शाळीग्रामाची करेल, माझ्या छातीत तो शाळीग्राम बसवेल. रामरक्षेसारखा मंत्रच हे करू शकतो. लक्षात ठेवा, संपूर्ण खजिना. बघा, ह्यांना एक शाळीग्राम चोरून आणावा लागला आणि तो सुद्धा राखता आला नाही. एक उंदिरासारखा क्षुद्र प्राणी, क्षुद्र अत्यंत लहानसा प्राणी त्यांच्या समोर तोंडात तो शाळीग्राम घेऊन निघून गेला. आमचं म्हणजे आम्ही जमवलेलं असतं ते आमच्या डोळ्यात देखत आमचेच लोक घेऊन जातात. आम्ही काही करू शकत नाही. माझं घर माझं घर माझं घर म्हणून नवरा आपण आम्ही घर बनवतो. सून आल्यानंतर मुलगानंतर म्हणतात, काय सासूबाई तुम्ही पडदे लावले, चला ते फालतू दिसत नवीन लावा. मुलगा म्हणतो, काय बाबा जुनाटपणा करता, आपण अशी गोष्ट करूया. माझं राहत नाही. ऑफिसमधली जी खुर्ची माझी 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 म्हटली, 98 वर्षी सोडावीच लागते. दुसरा कोणती येऊन बसतो. तिसऱ्या दिवशी मी दारात गेलो, मला कोणी हॅलो पण म्हणत नाही. जे दुकान मी माझं बिझनेस माझा म्हणून घेतला, कोणतेही येतो आणि बळकावतोच. कुठलीही गोष्ट माझी नसतं. ह्याचा अर्थ संन्यास घ्यावा असं मुळीच नाही. पण जी खरी गोष्ट तुमची होऊ शकते, जो खरा खजिना आहे, तो कमवायला बघा ना. नुसतं लक्ष्मी लक्ष्मी म्हणून आम्ही तो शाळीग्राम चोरायला बघतो. दुसऱ्याचे शाळीग्राम चोरू नका. स्वतःचं घर सावतामायासारखं इले बघा. आणि त्यासाठी मला खजिना कुठला आहे तर श्री सीता रामचंद्र देवता. स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीता रामचंद्र देवता. स्तोत्र आणि मंत्र, बुध आणि कौशिक, सीता आणि राम, ह्या 3 अक्षरे जोड्या मला धारण करायला पाहिजेत. तर माझी जीवनातली प्रत्येक गोष्ट शाळीग्राम होईल. माझ्या जीवनामध्ये कुठेच खजिना कमी पडणार नाही. माझ्या जीवनात कुठेही झरा कधी आटणार नाही. श्री सीता रामचंद्र देवता हे आज आम्ही बघितलं. पुढच्या वेळेस आम्हाला खूप सुंदर गोष्ट बघायची आहे. अनुष्टुप छंद. अनुष्टुप छंदासारखा सुंदर छंद नाही. हा अनुष्टुप छंद म्हणजे काय? अनुष्टुप छंदामध्ये रचना म्हणजे काय? ह्या रचनेचा अध्यास काय, अधिध्यास काय, अभ्यास काय, हे सगळं आम्हाला बघायचं आहे. कारण ह्यामध्येच खूप मोठे रहस्य दडलं आहे ह्या रामरक्षेच्या पठणाचं. हरी.